कोल्हापूर जिल्ह्यामधील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघामध्ये प्रचाराचा धडाका सुरू असून एकमेकांच्या वरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर टीका टिप्पणीचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं. दरम्यान विरोधकांनी जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल असा इशारा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे. तर विरोधकांनी टीका केली नाही तर मी टीका करणार नसल्याचं देखील सतेज पाटील यांनी मत व्यक्त केलं आहे. मी जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल. तुम्ही जर बोलला नाही तर मी बोलणार नाही, परंतु तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल. पब्लिक डोमेनमध्ये काहीतरी खोटं बोलायचं आणि त्याचं उत्तर आम्ही नाही द्यावं अशी अपेक्षा होणार नाही, आणि म्हणून तुम्ही चुकीचं बोलला तर त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल. शेवटी ही राजकीय लढाई आहे. या राजकीय लढाईमध्ये तुम्ही बोललात तर त्याला उत्तर आमच्याकडून निश्चितपणे मिळणार. आणि कालच्या गर्दीतून आपल्याला लक्षात येईल की लोकांचा प्रवाह हा कुणाच्या बाजूने आहे हे साधारणपणे आता सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. कोल्हापुरात रुसवे काढण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना यावं लागलं होतं. आमच्याकडे कोल्हापूरची जनता शाहू महाराजांचा फॉर्म भरायला आली होती. यावरून कोणाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे हे लक्षात येतंय असं देखील सतेज पाटील यांनी मत व्यक्त केलंय. तसेच जनमत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात वारंवार यावं लागत आहे. 2 वर्षाचा कारभार आणि शासन आपल्या दारी यशस्वी होत असेल तर मुख्यमंत्र्यांना एवढं फिरावं का लागत आहे असा सवाल देखील सतेज पाटील यांनी उपस्थित केला. आता मोठ्या नेत्यांना रुसवे काढण्यासाठी त्यांना यावं लागलं होतं. आमच्याकडे जनताच फॉर्म भरायला जास्त प्रमाणात आली होती. मुख्यमंत्री पुन्हा 3 दिवस कोल्हापुरामध्ये ठाण मांडले आहेत आणि पुढच्या महिन्यात पुन्हा 2 दिवस. नाही, मला वाटतं आता क्लिअर कट आहे की इथं परिस्थिती तशी नाही आहे. पायाखालची वाळू कुणाच्या घसरा लागलेली आहे हे लक्षात आलेलं आहे. जनमत नाही आहे म्हणून त्यांना वारंवार या ठिकाणी यायला लागते. जर 2 वर्षातला कारभार चांगला असेल, शासन आपल्या दारी यशस्वी होत असेल तर एवढं फिरायला नाही लागलं पाहिजे. बसून मतं मिळवता आली पाहिजेत.